नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आपल्या आतल्या आत अव्याहतपणे सुरूच असणाऱ्या कित्येक घनघोर युद्धासाठी आपल्याला बुद्ध हवा आहे. होय, आपल्याला बुद्ध हवा आहे. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे बुद्ध होण्याचा प्रवास आहे. आपल्या सगळ्यांमध्येच ती बुद्ध होण्याची क्षमता आहे. आपल्या सर्वांचा प्रवास हा पूर्णत्वाकडे हो, याच सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण सारे ज्ञान, करुणा आणि अहिंसेचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करत आहोत. ही फक्त एखादी जयंती नसून ही मानवतेचा प्रकाश मार्ग दाखवणारी प्रेरणादायी आठवण आणि आपल्या मनातील साठवण आहे. गौतम बुद्ध म्हणजे साक्षात प्रज्ञेचा झरा, ज्यांनी ऐहिक सुखसोयी सोडून जीवनातील खऱ्या दुःखाचं कारण शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि अखेर ज्ञानप्राप्ती केली. बोधिवृक्षाखाली मिळालेलं ज्ञान त्यांनी स्वतःसाठी न ठेवता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी खर्च केलं. बुद्धांनी दिलेला अष्टांग मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक वाणी, सम्यक कर्म आजही आपल्याला सद्वर्तनाचं, संयमाचं आणि शांततेचे धडे देतात. त्यांचं एक वाक्य अतिशय अर्थपूर्ण आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आज बुद्धांचा विचार म्हणजे एक शांततेचा श्वास आहे. अहिंसा, क्षमा, सहनशीलता आणि करुणा या मूल्यांना जर आपण आपल्या आयुष्यात जागा दिली तर खऱ्या अर्थानं आपण बुद्धांचे अनुयायी होऊ. बुद्धांच्या शिकवणुकीतून आपल्याला हे शिकायला हवं की यशाची खरी वाट म्हणजे ज्ञान, यशाची खरी वाट म्हणजे संयम, यशाची खरी वाट म्हणजे निस्वार्थ सेवा. आजच्या या परममंगल दिनी आपण हाच संकल्प करूया की आपण कोणालाही दुखवणार नाही, कोणाचं वाईट चिंतन करणार नाही आणि आयुष्यात सदैव सत्य आणि करुणेचा मार्ग आपल्या जीवनात अवलंबू. शेवटी एवढंच मी म्हणेल, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि या त्रिसरण मंत्राचं खऱ्या अर्थानं आनंदाचं, समाधानाचं आणि मानवतेचं रहस्य दडलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय भीम. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.